तर सर्वोच्च नेतृत्व आयतुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतरही इराणने युद्धातनं कोणतीही माघार घेतलेली नाहीये। आज युद्धाचा तिसरा दिवस आहे। इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरचे हल्ले उलट आणखी तीव्रच केले। इराणने त्यांच्या प्रत्युत्तराचा वेग प्रचंड वाढवलेला आहे। त्याने एकाच वेळी इस्रायलसह बहारीन, कुवेत, यूएई यांना लक्ष्य करायला सुरुवात केली। या देशांमधील अमेरिकन तळांवर जोरदार क्षेपणास्त्र तसंच ड्रोन हल्ले इराणकडून करण्यात येत आहेत। क्षेपणास्त्रांच्या एकामागोमाग एक लाटा इराणकडून सोडल्या जातात। दरम्यान इराणकडे कोणकोणती क्षेपणास्त्र आहेत नजर टाकूया। शाहब 1 फतेह 110 लक्ष्य भेदण्याची क्षमता ही आपल्या समोर आहे। रात 500, शाहब 2 फतेह 313, कुदस 1 लक्ष्य भेदण्याची क्षमता 600 किलोमीटर। या अली झोल्फघार लक्ष्य भेदण्याची क्षमता 700 किलोमीटर। कियाम 1 लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे 800 किलोमीटरची। तर कद्र 380 लक्ष्य भेदण्याची क्षमता 1000 किलोमीटर पर्यंत। शाहब 3 लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे 1300 किलोमीटर पर्यंत। तर खैबर शेकन 1450 किलोमीटर इतकं लांबवरचं लक्ष्य भेदण्याची याची क्षमता। इमाद लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे 1200 किलोमीटर। खोर्रामशर गद्र सेजी लक्ष्य भेदण्याची क्षमता 2000 किलोमीटर। तर सौमर लक्ष्य भेदण्याची क्षमता 2500 किलोमीटर। ही सगळी क्षेपणास्त्र इराणच्या भात्यामध्ये आहेत। इकडे अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचलेला असतानाच इराणने